आज करतो आपण दही वडे. मी ना 5-6 तास जवळजवळ डाळ भिजत ठेवली होती. आता ती धुवून घेते आणि मिक्सरला लावायची. किती उडीद डाळ घेतलेली? ही 1 पेला. मला वाटतं 2दा थोडी थोडी वाटावी लागणार, एकदाच राहणार नाही. आता मिक्सरला लावते, जरासं पाणी घालते. झालं. जराशी आहे ती दुसरी परत एकदा लावते. आता हे वाटा ह्याच्यात काढूया. पाणी जरा कोमट करायचं. जरासं याच्यात मीठ टाकायचं, जरासं हिंग टाकला. जास्त नाही, 2 मिनिटं गरम करायचं. वाटते वेळी पण मीठ टाकू शकता, पण मी आता टाकते. असं एकाच साईडने चांगलं हे पीठ हे करून घ्यायचं. असं त्याला एका साईडनेच फेटायचं. झालं की नाही ना, जर असं पाण्यात टाकून बघायचं. असं तर बघ वर येतं का, हे बघ. जर असं वर आलं लगेच काय समजायचं तेल गरम झालंय. नाही झालंय. हा, झालं झालं. हे मागाशी गरम केलेलं पाणी मीठ आणि हिंग टाकलेलं आहे ह्याच्यात. त्याच्यात हे जरा 10 मिनिटं टाकून ठेवायचे. जरा ढवळायचं, मग सगळ्यांना असं पाणी लागेल. 10 मिनिटं टाकून ठेवायचे. आता पुदिन्याची चटणी करूया. त्यासाठी हा थोडा पुदिना घेतला. आता कोथिंबीर टाकतो. 2 हिरव्या मिरच्या घेतल्या, त्या मी हातानेच बारीक करते. असे 2 लसणीच्या पाकळ्या टाकायच्या. जरासं मीठ टाकायचं. ह्याच्यात जरासं पाणी टाकायचं. झाली पुदिनाची चटणी तयार. आता आपण गोड चटणी करूया. ही ना चिंच मी अर्धा तास भिजत ठेवलेली, 100 ग्राम आहे. 100 ग्राम चिंच घेतली ना. हे गुळ पण 100 ग्राम घेतलाय त्याच्यासाठी. जरासं पाणी टाकते. हे चांगलं म्हणजे ह्याच्यात ना काहीतरी अडकलेलं असेल, काय चिंचेचं आहे, गुळाचा खडा, हे सगळं होऊन जाईल. नाही बघ, जरा उकळ काढायची. आता दही एकजीव करायचं. ह्याच्यात थोडी साखर टाकायची. मी साखर बारीक करून टाकली. आता जरा ना ह्यातलं ना पाणी, हे बघ, हलक्या हाताने हे करायचं. हे पाणी गाळायचं. जराशी वरून गोड चटणी, जराशी पुदिन्याची चटणी, जराशी कोथिंबीर.